हॅलो, जानकीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। नवरात्री विशेष म्हणजे आपल्याला आज ही उपवासाची कोशिंबीर करायची आहे, पेरूची कोशिंबीर। तर त्यासाठी आपण एक पेरू स्वच्छ धुवून, हिरवी मिरची एक धुवून घेतली आहे स्वच्छ, आणि हा पेरू एक आपण धुवून घेतलाय स्वच्छ असा। तर हे पेरूचं आपल्याला कोशिंबीर करायची आहे, खूप पौष्टिक आणि हेल्दी आहे। तर तुम्ही हे आपण पेरू छान चिरून घेतला, धुवून स्वच्छ बिया काढल्या मधल्या आणि चिरून घेतलाय बारीक। तर असा हा पेरू आपल्याला ह्याच्यासाठी आपल्याला हे करायचंय, पेरूचं कोशिंबीर करायची आहे। हे पेरू आपण सगळा चिरून घेतलाय, स्वच्छ धुवून घेतला होता, मधल्या बिया काढून घेतल्या, बारीक चिरून घेतलाय। आता याच्यासाठी आपण फोडणीला पॅन ठेवलाय, पॅन तापलेला आहे, त्याच्यासाठी आपण टाकू तूप। कोशिंबीर करायची ना आपल्याला पेरूची, तर तुपाची कोशिंबीर छान लागते। ते तूप तापतंय आपलं तोपर्यंत आपण या पेरूला घालू आता हे सेंदी मीठ चवीपुरतं। आंबट पेरू असेल तर थोडी साखर जास्त घालायची, आपला पेरू गोड आहे त्यामुळे मी साखर कमीच घातलेली आहे। आणि फार कच्चा जर पेरू घ्यायचा नाही कधीच कोशिंबीरीला, थोडा पिकलेलाच पेरू घ्यायचा, म्हणजे वयस्कर लोक असतील तर चावत नाही, किंवा निब्बर वाटला तर मग थोडासा उकडून घ्यायचा आणि मग कोशिंबीर करायची। आता आपण ह्याच्यासाठी टाकू कूट, याला कूट तुमच्या ह्याच्यावर कमी जास्त कूट घालायचं। आपलं तापलेले त्याच्यात घालू हिरवी मिरची आणि हे चांगलं परतून घेऊ, हिरव्या मिरचीचे तुकडे। ह्याच्यात घालू आपण दही कोशिंबीरीसाठी, तुकडे आपले छान हिरव्या मिरचीचे तुकडे। आपण जिरे टाकले नाही कारण आपल्याला उपवास स्पेशल आहे, नवरात्री स्पेशल, त्यामुळं आपल्याला कुणाकुणाला कोथिंबीर जिरे चालते, आम्हाला कोथिंबीर जिरे चालत नाही, त्यामुळं काहीच घातलं नाही। तुपामध्ये मिरची घातली। आता आपण ह्याला फोडणी देऊन घेऊ। गॅस बंद करून टाकू आपण, गॅस बंद झालेला आहे। हे आपण उतरून घेऊ आणि ही फोडणी त्याच्यामध्ये घालून टाकू, मिरच्याची फोडणी। हे आपण मिरचीची फोडणी घातली, हे आपली कोशिंबीर पेरूची आहे ना सोपी मैत्रिणींनो आणि माझे प्रेक्षक। हे आपली उपवास म्हणजेच नवरात्री स्पेशल। तर ही अशी कोशिंबीर मैत्रिणींनो तुम्ही नक्कीच करा, नक्कीच तुम्हाला आवडेल। सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।